पक्ष नेतृत्वाला न विचारता मुख्यमंत्र्यांची भेट घेणं ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। पक्षातील काही नेते सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत। याकडे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष वेधले आणि गंभीर आरोप केलेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सर्व आलबेल आहे का हा प्रश्न यासाठी विचारला जातोय की वरिष्ठ नेते आणि पक्ष नेतृत्वामध्ये काहीतरी बिनसले आणि तीच कुरघोडी जी आहे ती अलीकडच्या काळात समोर येताना दिसते। मुख्यमंत्र्यांना तुमचे दोन महत्वाचे नेते भेटले, मात्र सुनेत्रा पवारांना याची माहिती नव्हती अशी माहिती आहे। ही माहिती खुद्द राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामांनी आपल्याच चॅनलवर बोलताना काही मिनिटांपूर्वी दिलेली आहे। आणि दत्ता मामा म्हणत असतील त्या पद्धतीने जर असेल की आदरणीय सुनेत्रा वहिनींना माहित न होता ह्या दोन्ही भेटी वर्षा बंगल्यावर दोन नेत्यांच्या झाल्या, तर मला असं वाटते ही बाब पक्षाच्या दृष्टीने गंभीर आहे। कारण सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। मागील 2 दिवसात तुम्ही बघत असाल त्यांना नोटीस पाठवणे, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, पारदादांच्या हस्तक्षेप जो काही पक्षामध्ये म्हणजे जाणवतो त्यावर सुद्धा शंका उत्पन्न करणे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करणं हे थोडंसं चुकीचं आहे। सुनेत्रा वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय कोणीही नेत्यांनी घेऊ नये। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटताना त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, कारण ते विश्वासात न घेता भेटले हे स्वतः दत्ता मामांनी सांगितले, जे राज्याचे कृषी मंत्री आहेत। महत्वाचा प्रश्न हा उरतो की प्रफुल्ल पटेल असतील किंवा तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्षापेक्षा किंवा पक्ष नेतृत्वापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागले। नाही, त्याबद्दल मी बोलणार नाही, कारण तितक्या मोठ्या वरिष्ठ नेत्यांसोबत माझा काही संपर्क नसतो। माझा संपर्क हे आदरणीय सुनेत्रा वहिनींसोबत असतो। दादांच्या जाण्यानंतर सुद्धा अत्यंत सक्षमपणे त्या पक्षाला त्याच ठिकाणी सांभाळतायत। राज्य मंत्रिमंडळामध्ये त्या अत्यंत उत्तम कारभार करतायत। स्वतः पारदादा सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून असतात। त्यामुळे मी इतर लोकांच्या बाबतीत बोलेल इतका मोठा नाही। तुम्ही सातत्याने